करण्यास मुंबईच्या किला कोर्टाचा निकाल। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाकडून हायकोर्टात आव्हान। 2 याचिका दाखल, अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। पीएम आवास योजनेमधील घरांच्या किमती रेडी रेकनर प्रमाणे असाव्यात, हा शासन निर्णय रद्द। या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये या योजनेतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता। देशात आता सहकारी टॅक्सी सुरू होणार। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार। भारत टॅक्सी असं याचं नाव असणार। लासलगाव बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू। कांद्याच्या दरामध्ये स्थिरता, तुर्तास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। कांद्याला सरासरी 1075 रुपये प्रति क्विंटलचा दर। फटाक्यांमुळे ठाण्यामध्ये हवा आणि ध्वनी प्रदूषण। नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनासह दिवाळीच्या 4 दिवसामध्ये हवेची गुणवत्ता ढासळली। प्रदूषणाच्या पातळीमध्ये 11% वाढ। ध्वनी प्रदूषणामध्ये सुद्धा 3% वाढ।